आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आपण कशा पद्धतीने स्वयंमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो। आता आपण पाहतोय की स्वयंमध्ये जर आपण रजिस्ट्रेशन केलं असेल तर कोणत्या सब्जेक्टसाठी किंवा कोणत्या विषयासाठी आपण कोणता कोर्स घ्यावा व कोणत्या पद्धतीने किंवा कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण त्या कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करावं। ओके, फर्स्टली आपण जर पाहिलं असेल की मी तुम्हाला लास्ट टाइम दाखवलं होतं की रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला इथं दिसून येते की अशा पद्धतीनं ओपन होते की ज्या ठिकाणी आपल्याला होम, कोर्स कॅटलॉग हे सगळं दिसून येतं। आपल्याला काय करायचं आहे, कोर्स कॅटलॉगवरती क्लिक करायचं आहे। कोर्स कॅटलॉगवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असे कॅटेगरीज पाहायला मिळतील की ज्याच्यामध्ये आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग असेल, ॲन्युअल रिफ्रेशर असेल, डिझाईन असेल, टीचर एज्युकेशन असेल, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी असेल, असे बरेचसे आहेत की जे आपल्याला ज्या ठिकाणी आपण काय करू शकतो की कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये आपण त्या कोर्सेसना जॉईन करू शकतो। आता आपल्या कॉलेजमध्ये पाहायला गेलं तर BA, BCom, BSc, BOC असे वेगवेगळे कोर्सेस आपल्या इथे जातात। आता त्यामधील कुठला कोर्स आपण कशा पद्धतीने निवडावा, जर आपल्याला आर्ट्ससाठी पाहायचं असेल तर आर्ट्ससाठी आपण काय करू शकतो, जर प्रथमतः दाखवतोय आर्ट्समध्ये आपण ह्युमॅनिटीमध्ये जाऊ शकतो। ह्युमॅनिटीजमध्ये गेल्यानंतर इथे वेगवेगळे आपल्याला काय दाखवले जातात की सब्जेक्ट दाखवले जातात, अँथ्रोपोलॉजी, आर्ट्स, कम्युनिकेशन्स, इकॉनॉमिक्स, इंग्लिश, जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, असे वेगळे आहे, ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स आहे। त्याच्यामधील जर समजा मला वाटलं की लँग्वेजमधील मी कोणताही चूज करावा, लँग्वेजमध्ये गेल्यानंतर आपल्याला बरेचसे इथे कोर्सेस पाहायला मिळतात। आता वरती आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे की अपकमिंग, एनरोलमेंट ओपन आणि एकीकडे दिलेलं आहे की ऑन गोईंग, एनरोलमेंट क्लोज। आता आपल्याला बऱ्यापैकी असं आहे की काही कोर्सेस हे पहिल्यांदा चालू झालेले आहेत, त्याच्यामध्ये जर आपण रजिस्ट्रेशन करायला गेलं तरीही करू शकता, पण काही असे कोर्स आहेत की जे आत्ता अपकमिंग आहेत किंवा चालू झालेले आहेत, जस्ट चालू झाले आहेत। मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जो सब्जेक्ट असतील इथे तुम्हाला दिलेलं आहे की कुठले सब्जेक्ट असणार आहेत, ते कुणाकडून असणार आहेत, म्हणजे इग्नो असेल किंवा CEC असेल, असे वेगवेगळ्या म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला हे कोर्सेस चालू होतात। आपण काय करू शकता, कोणताही एक कोर्स घेऊ शकता। आता मी बेसिकली दाखवतोय की माझा सब्जेक्ट हा फूड टेक्नॉलॉजी आहे। मग मी काय करणार आहे, जर माझा इथे सब्जेक्ट मला कोर्स कॅटलॉगमध्ये दिसून येत नसेल तर मी काय करणार आहे, मी इथे सर्च करू शकतो, व्ह्यू ऑल करू शकतो, इथे मला दिसू शकतं। मी डायरेक्टली जर मला सब्जेक्ट कळत नाही तर मी इथे डायरेक्टली सर्च ऑप्शनच्या ठिकाणी आता फूड टेक्नॉलॉजी असल्यामुळे मी फूड म्हणून सर्च करतोय आणि क्लिक करतोय। इथे तुम्ही बघू शकता की वेगवेगळे फूड रिलेटेड म्हणजे फील्ड जे आहे त्या फील्ड रिलेटेड मला बरेचसे कोर्सेस पाहायला मिळतील। आता इथे इम्पॉर्टंट आहेत की तुम्हाला कोणता सब्जेक्ट आहे किंवा त्या सब्जेक्टमध्ये काय काय कंटेंट आहे हे पाहणे महत्त्वाचं आहे। आता ह्याच्यातील मी एक सब्जेक्ट चूज करतो आहे जो बेसिकली माझ्या स्टडीसाठी किंवा मला हा लागणार आहे। त्याच्यातील मी चेक करतो आहे की मॉडर्न फूड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट मी चूज करतो आहे। त्याच्यावरती मी क्लिक करेन। क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तो कोर्स प्रिव्ह्यू म्हणजे जो तुम्ही कोर्स करणार आहात त्या कोर्समध्ये काय काय कंटेंट आहे, तो कशा पद्धतीने आहे आणि त्याच्यामध्ये कोण असणार आहे, काय डाटा मिळणार आहे, हा सगळा त्या कोर्स प्रिव्ह्यूमध्ये दिला जातो। इथे तुम्ही बघू शकता की पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुम्हाला कोर्स प्रिव्ह्यू दिसेल। त्याच्यामध्ये काय कोर्स असणार आहे ह्याचा एक व्हिडिओ दिलेला आहे जो ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या पर्सनच्या किंवा जो ट्रेनर असेल किंवा जो कोऑर्डिनेट करणार असेल त्याच्या ऑटोमॅटिकली यूट्यूबला तिथं पाहायला मिळेल। इथे तुम्हाला खाली दिसतंय की लर्नर्स किती जणांनी एनरोल केलेलं आहे, म्हणजे जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये किती जणांनी एनरोल केलेलं आहे किंवा किती जणांनी ॲडमिशन घेतलेलं आहे। खाली तुम्हाला दिसते की एक्झामसाठी किती जणांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। ज्यांचा कोर्स हा कंप्लीट झालेला आहे तो कोर्स कंप्लीट झाल्यानंतर किती जणांनी एक्झामसाठी एनरोल केलेले आहेत। आता बरेचसे असे कोर्सेस आहेत की ज्या कोर्सेसमध्ये आपण काय करू शकतो, कोर्स कंप्लीट करू शकतो। कंप्लीट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही एक्झाम द्यायचे, एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल। आता जे सर्टिफिकेट मिळणार ते बेसिकली बरेचसे असे सर्टिफिकेट आहेत की ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतील, म्हणजे तुम्ही एक्झाम जी देणार आहे ती तुम्हाला फ्री असेल। तर काही कोर्सेसमध्ये तुम्हाला एक्झामसाठी काही फी लागणार आहे। आता इथे तुम्हाला दिलेलं आहे की सब्जेक्ट कुठला सब्जेक्ट आहे, मॉडर्न फूड पॅकेजिंग टेक्नॉलॉजीज, रेग्युलेटरी एस्पेक्ट्स अँड ग्लोबल ट्रेंड्स हा सब्जेक्ट असणार आहे। आता मेन आहे की हा कोण घेतोय आणि कुठून घेते, म्हणजे कुठले शिक्षक असणार आहेत किंवा कुठले टीचर असणार आहेत और प्रोफेसर कोण हा सब्जेक्ट घेत आहे, तर बाय प्रोफेसर प्रेम प्रकाश श्रीवास्तव हे ते सब्जेक्ट घेत आहेत। आणि हा सब्जेक्ट जो असणार आहे हा तुम्ही अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी आहे, फूड टेक्नॉलॉजीमधील असेल किंवा पॅकेजिंग इंडस्ट्री रिलेटेड ज्यांना वर्क कराय
करायचं आहे त्यांच्यासाठी आहे. पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी आहे, ज्यांचं मास्टर चालू आहे किंवा मास्टर झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे. आणि PhD स्टुडंट म्हणजे जे डॉक्टरेटसुद्धा करत आहेत त्यांच्यासाठीही आहे. आता इथे हे कुठून आहे तर आहे IIT खरगपूर. IIT खरगपूरमधील जे हे सर आहेत किंवा हे प्रोफेसर आहेत जे बेसिकली हा कोर्स रन करतात. इथं तुम्हाला खाली जर गेलात तर अबाउट द कोर्स, आता ज्या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेताय, बऱ्याचदा आपल्याला माहीत नसते की कुठल्या कोर्सला आपण ॲडमिशन घेते किंवा कुठला कोर्स कंप्लीट करतोय आणि त्याचे बेनिफिट्स काय असणार आहे. मग त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन माहीत असणे. इथे तुम्हाला दिसून येईल की अबाउट द कोर्स म्हणजे हा कोर्स जो असणार आहे त्या कोर्समध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आपण हे करणे गरजेचं आहे की नाही, किंवा ह्यातून मला काय मिळणार आहे हे तुम्हाला इथून दिसून येईल. त्याचे आउटकम्स काय असणार आहेत. हा बेसिकली कुठल्या स्टुडंटसाठी किंवा कुठल्या व्यक्तींसाठी हा इम्पॉर्टंट आहे. इथं तेही दिलेलं आहे. BTech असेल, MTech असेल, PhD स्टुडंट असतील किंवा इंडस्ट्रीमधील मेन जे पर्सन्स असतील त्यांच्यासाठी पण हा सब्जेक्ट आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे जर मला हा कोर्स करायचा असेल, कुठल्याही सब्जेक्टमधला कोर्स करायचा असेल तर बेसिक रिक्वायरमेंट म्हणजे बेसिक क्वालिफिकेशन तुमचं काय असलं पाहिजे ह्या सब्जेक्टसाठी. तर इथं तुम्हाला दिसून येतो डिप्लोमा असेल, डिग्री असेल, कुठल्याही फूड सायन्स असेल, सायन्स असेल किंवा फूड टेक्नॉलॉजी असेल, ॲग्रिकल्चरल स्टुडंट असेल की ज्यांना बेसिक इन्फॉर्मेशन आहे, पॅकेजिंग असून दे किंवा टेक्नॉलॉजी बेस, त्यांच्यासाठी आहे. आता मेन आहे की बरेचसे कोर्सेस हा सपोर्टेड कोर्सेस असतात, म्हणजे ह्याचा सपोर्ट बऱ्याच ठिकाणी दिला जातो किंवा कुठे कुठे रिक्वायर्ड आहे. त्याच्यासाठी फूड इंडस्ट्रीज किंवा पॅकेजिंग इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या ठिकाणी हा कोर्स मेनली वर्क होतो. कारण इथे इम्पॉर्टंट आहेत की फूड इंडस्ट्रीशी हा कोर्स रिलेटेड आहे आणि आपल्या कॉलेजमध्ये BOK असल्यामुळे हा कोर्स बेसिकली फूड टेक्नॉलॉजी जास्त प्रेफर करतात कारण त्यांना मेनली रिक्वायर्ड आहे. इथे तुम्हाला त्याच्याच खाली ऑटोमॅटिकली दिलेलं आहे की समरी म्हणजे काय, थोडक्यात इन्फॉर्मेशन दिलेलं आहे की तो कोर्स कधी चालू होणार आहे, त्या कोर्सचा टाईप काय आहे, त्या कोर्सचा ड्युरेशन म्हणजे किती दिवसाचा किंवा किती आठवड्याचा हा आहे दिलेला आहे. तो कॅटेगरीजमध्ये दिलेला आहे की कुठल्या कॅटेगरीजमधून हा कोर्स तुम्ही करू शकता, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. प्रत्येक कोर्सला काही ना काही तर क्रेडिट पॉईंट असतात. जेवढे क्रेडिट पॉईंट चांगले तेवढं आपल्यासाठी पण ते चांगलं आहे की तो कोर्स जास्त इफेक्टिव्ह आहे. वेगवेगळे क्रेडिट्सही तुम्हाला दिले जातात. लेवल म्हणजे काय तर हे कुठल्या लेवलसाठी आहे बेसिकली, म्हणजे जसं मी सांगितलं की हा अंडर ग्रॅज्युएट म्हणजे काय, ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हावे किंवा ग्रॅज्युएशन झालेल्यांना हा चालू शकतो. त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हा चालू शकतो, ज्यांचं मास्टर कंप्लीट झालेलं आहे किंवा जे मास्टर करतात त्यांना हा चालू शकतो. इथे त्याच्या खाली दिलेलं आहे स्टार्ट डेट म्हणजे हा कोर्स कधी चालू होणार आहे. आता इथं दिलेलं आहे की मंडे जानेवारी 22 2024 पासून म्हणजे 22 जानेवारी 2024 पासून हा कोर्स चालू झालेला आहे. ह्याचा एंड डेट म्हणजे हा कोर्स कधी संपणार, जसं इथं मेन्शन केलेलं आहे की 12 आठवड्यांचा हा कोर्स असणार आहे. तर हा कोर्स कधी संपणार तर आहे 12 एप्रिल 2024 म्हणजे 12 एप्रिल 2024 मध्ये हा कोर्स संपणार आहे. याची एनरोलमेंट एंड म्हणजे तुम्ही एनरोलमेंट कधीपर्यंत करू शकता किंवा कधीपर्यंत तुम्हाला एनरोलमेंट करण्यासाठी किंवा ॲडमिशन घेण्यासाठी कधीपर्यंतचा वेळ आहे तोही दिलेला जातो. एक्झाम रजिस्ट्रेशन एंड म्हणजे एक्झाम जर तुम्ही करणार असाल म्हणजे एक्झाम देणार असाल तर त्या एक्झाम रजिस्ट्रेशनची एंड डेट दिलेली आहे. एक्झाम डेट ही तुम्हाला इथे मेन्शन केलं जातं आहे. आता इथं काही वेळेस नोट दिली जाते की जी एक्झाम डेट आहे ती बेसिकली कशी आहे की सब्जेक्टेड आहे की काही वेळेस चेंज होऊ शकते किंवा काही वेळेस त्या डेटवरही होऊ शकते. इथे तुम्हाला दिलं जातं. इथं खाली कोर्स लेआउट आत्तापर्यंत आपण बघितलं की कोर्सचं आपण म्हणू शकतो थोडक्यात वर तुम्हाला मी दाखवतोय की अबाउट कोर्स म्हणजे जो तुम्ही कोर्स घेणार आहात ते कोर्स कसा आहे काय आहे थोडक्यात इन्फॉर्मेशन दिली होती. इथे तुम्हाला 12 आठवड्यामध्ये काय काय घेतलं जाणार आहे, काय असणार आहे, काय काय शिकवलं जाईल ह्या सगळ्याचे इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेले आहे की पहिल्या वीकपासून टोटल 12 वीकमध्ये काय काय असणार आहे आणि तिथे तुम्हाला काय काय करायचं याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिलेली आहे फर्स्ट वीकपासून लास्ट वीकपर्यंत. खाली जर समजा तुम्हाला ऑनलाईन स्टडी करायचं आहे पण त्याचबरोबर बुक्स हवे असतील तर रेफरन्ससाठी तुम्ही कुठले बुक्स वापरू शकता ते दिलेलं आहे. जे तुम्हाला शिकवणारे शिक्षक असतील, प्रोफेसर आपण म्हणू शकतो किंवा इन्स्ट्रक्टर, त्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं खाली दिलेली आहे
की ते कोण आहे, त्यांचा बॅकग्राऊंड काय आहे, ते काय शिकवतात, हे तर थोडक्यात त्यांची इन्फॉर्मेशन दिली जाते. खाली आहे की कोर्स सर्टिफिकेट. आता मी जसं मगाशी सांगितलं की काही कोर्सेस हे फ्री ऑफ कॉस्ट आहेत, म्हणजे ते फ्रीमध्ये तुम्ही करू शकता. तर काही कोर्ससाठी फी मेन्शन असते. इम्पॉर्टंट आहेत, जर तुम्ही कोर्स कोणताही करता तर त्याच्यामध्ये मेन आहे की तुम्ही हे चेक करणे की ते कोर्स फ्री ऑफ कॉस्ट आहेत की ते कोर्स कॉस्ट बेसिसवर आहे. आता इथं जे आम्ही कोर्स बघतोय त्या कोर्समध्ये जर पाहायला गेले तर आपल्याला हा कोर्सचा स्टडी करण्याचा म्हणजे 12 वीकचा जो हो कोर्स आहे तो स्टडी करण्यासाठी आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे ते तुम्ही जॉईन करू शकता. त्याचे काही क्विज असतात, ते क्विज देऊ शकता. पण जर तुम्हाला एक्झाम देऊन सर्टिफिकेट घ्यायचं असेल त्या कोर्समध्ये तर तुम्हाला फी भरावी लागते. त्याची बरीचशा ठिकाणी फी ही कॉमन असते, म्हणजे 1000 असते, तर काही ठिकाणी कमीमध्ये पण आपल्याला पाहायला मिळते. मग इथं तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन दिली जाईल. आता मेन आहेत की जर मला सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी पण काही क्रायटेरिया दिलेला आहे. तो क्रायटेरिया कशा बेसिसवर आहे इथं तुम्हाला दिलेलं आहे की असाइनमेंट्स तुम्हाला असणार आहे त्या कोर्समध्ये. त्या कोर्सचे असाइनमेंट तुम्हाला 25% ॲव्हरेजमध्ये ॲटलिस्ट 8 असाइनमेंट द्यावे लागतील 12 असाइनमेंटपैकी. त्याच्यानंतर एक्झाम स्कोर, जर तुम्ही 70% प्रोटेक्टेड एक्झाम कोर्स सर्टिफिकेशन एक्झाममध्ये आउट ऑफ 100पैकी जर स्कोअर करता तर तुम्हाला एक्झाम स्कोअर हा 75% राहील, म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण थोडक्यात म्हणू शकतो. खाली दिलेलं आहे की फायनल स्कोअर, जो फायनल स्कोअर आपल्याला बघायचा आहे की तुम्हाला एक्झाममध्ये ओव्हरऑल कसे मार्क्स पडलेले आहेत, त्याच्यासाठी पण त्यांनी दिलेलं आहे की ॲव्हरेज असाइनमेंट स्कोअर, म्हणजे जे असाइनमेंट तुम्ही दिलेलं आहात त्या असाइनमेंटचा स्कोअर राहील. त्याचबरोबर जी एक्झाम तुम्ही दिलेली असणार आहे त्या एक्झामचा स्कोअर ह्या बेसिसवर तुमचा फायनल स्कोअर ठरणार आहे. आता बेसिकली आहे की यू विल बी इलिजिबल फॉर सर्टिफिकेट ओनली इफ ॲव्हरेज असाइनमेंट स्कोअर हे लेस दॅन मायनस म्हणजे 10 असला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला इथं क्रायटेरिया दिलेला आहे. आता मेन आहेत की बरेचसे कोर्सेसमध्ये आपल्याला बघू शकता की आपण सर्टिफिकेट घेणे हे पण इम्पॉर्टंट आहे, कारण जसं पाहायला गेलं तर जॉबच्या बेसिसवर बरेचसे कोर्सेस आहेत जे गव्हर्नमेंट फ्री ऑफ कॉस्ट घेते किंवा समटाईम त्याच्याला कॉस्ट पण असतं. आता इम्पॉर्टंट आहेत की आपण हे बघितलेले आहेत की कोर्स कसा असणार आहे, त्या कोर्समध्ये काय काय असणार आहे, कोर्सची समरी आपण बघितलेलं आहे, ऑब्जेक्टिव्ह त्याचे काय असतील हे बघितलेलं आहे. आता आपण मेन बघतोय की तो कोर्स जो आहे त्या कोर्सला आपण जॉईन कसं करायचं आहे. तर इथं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवतोय. स्टेप बाय स्टेप तुम्ही बघून घ्या, त्या बेसिसवर तुम्ही कुठल्याही कोर्सला जॉईनिंग करू शकता. आता इथे मी तुम्हाला ॲज अ स्टुडंट म्हणून कसं जॉईनिंग केलं पाहिजे, काय काय रिक्वायरमेंट आहे, हे सर्व मी तुम्हाला इन्फॉर्मेशन इथे भरून दाखवतोय. फर्स्टली आपण ज्यावेळेस कोर्स प्रिव्ह्यू ओपन करतो लास्टला तुम्हाला दिसून येईल की जॉईन हा एक सेक्शन असणार आहे. त्याच्यावरती तुम्ही क्लिक केला की ऑटोमॅटिकली तुम्ही फॉर्म जो प्रोफाईल तुम्हाला तयार करायचा आहे, प्रोफाईल म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे त्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी कोर्सला जॉईन करायचं आहे त्याच्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट असतात की ते तुम्ही फिल करणे हे इम्पॉर्टंट असतं. इथे फर्स्टली तुम्हाला तुमचं नाव विचारलं जातं. इथे मी नाव लिहितोय माझं. नाव लिहिल्यानंतर इथे मोबाईल नंबर विचारला जातो आहे. आता मोबाईल नंबर आपल्याला जो आपला असेल तो टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे मेल आय डी विचारलं जाईल. ऑटोमॅटिकली जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना मेल आय डी वापरला होता तोच मेल आय डी तुम्हाला इथं ऑटोमॅटिकली दिसून येईल. आता इथं विचारलं जात आहे की एज ग्रुप. आता बेसिकली तुम्ही कुठल्या एजमध्ये असाल, म्हणजे समजा फर्स्ट इयर असाल तर तुमची एज राहील ऑटोमॅटिकली 13 ते 20मध्ये राहील. जर तुम्ही सेकंड इयर और थर्ड इयरमध्ये असाल तर तुमची एज ही 20 ते 30मध्ये राहील. मी आता इथे 20 ते 30 सिलेक्ट करतो आहे. जेंडर म्हणजे आपण थोडक्यात म्हणतो मेल फिमेल जे असेल तिथे मेन्शन करायचं आहे. इंडिया कंट्री हा बेसिकली आपला रजिस्टरच राहणार आहे, कारण फॉर्म रजिस्ट्रेशन करताना हा मेन आपल्याला इंडिया कंट्रीतून मागून रजिस्टर केलेला आहे. आता इथे खाली विचारलं जाईल पिनकोड. बेसिकली तो तुमचा जो पिनकोड असेल, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता तुमचं गाव असेल शहर जे असेल त्याचा पिनकोड तुम्ही टाकायचा आहे. मी इथं टाकून देतो देऊरचा. राईस पिनकोड टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला काय करायचं आहे, खाली ऑटोमॅटिकली स्टेट येईल आणि त्याचबरोबर सिटी किंवा डिस्ट्रिक्ट और तालुका म्हणजे जे काय आहे ते ऑटोमॅटिकली इथे तुम्हाला दिसून येईल. खाली प्रोफेशन विचारलं जातं. प्रोफेशनमध्ये आपल्याला 4 ऑप्शन आहेत, त्यातला स्टुडंट हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आता खाली क्वालिफिकेशन विचारलेलं आहे. आता बेसिकली
माझं मास्टर कंप्लीट झालेलं आहे, तर मी मास्टर कंप्लीट असल्यामुळं मी मास्टरला क्लिक करेन. पण आपल्याला डिप्लोमा आहे, 12th आहे, 3rd इयर बॅचलर आहे, म्हणजे ज्यांचं बॅचलर्स म्हणजे आपण म्हणतो की डिग्री कंप्लीट झालेले आहे त्यांनी डिग्री सिलेक्ट करू शकता. ज्यांचं 12th कंप्लीट झालेलं असेल त्यांनी 12th म्हणजे इथे क्लिक करायचं आहे. आता बेसिकली माझं मास्टर कंप्लीट झालेलं आहे, त्याच्यामुळे मी काय करतो आहे, मास्टरवर क्लिक करतो. आता बऱ्याच जणांना प्रश्न असेल की जर आम्ही फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला असेल तर आम्ही काय करायचं, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, डिप्लोमावरती क्लिक करू शकता. तुमचं फर्स्ट इयर कंप्लीट झालं असेल तर तुम्ही डिप्लोमावरती कंप्लीट करून पुढे जाऊ शकता. आता माझं मास्टर कंप्लीट झालं आहे तर मी मास्टर म्हणून सिलेक्ट करतो आहे. खाली इथं विचारलं जाते इयर ऑफ ग्रॅज्युएशन. आता इयर ऑफ ग्रॅज्युएशन म्हणजे बऱ्याच जणांचं ग्रॅज्युएशन झालं असेल, बऱ्याच जणांचं झालंही नसेल. आता ज्यांचं झालं असेल किंवा ज्यांच्याकडे आहे त्यांचं ग्रॅज्युएशन कधी झालेलं आहे ते इयर टाकायचं आहे. जर समजा की तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं नाही तर कोणत्या वर्षी तुमचं ग्रॅज्युएशन होणार आहे ते इयर तुम्ही टाकायचं आहे. आता माझं जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते मी इथं मेन्शन करतो आहे 2017 साली इथे ग्रॅज्युएशन मेन्शन करतो आहे. आता मी नाही की खाली एक क्वेश्चन विचारला जातो आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, त्याला ABC पण म्हटलं जातं. आता आपल्या कॉलेजमध्ये 2 विद्यार्थी म्हणजे 2 वर्षातील गेल्या वर्षीपासून 2022-23चे विद्यार्थी असतील जे आता सेकंड इयरला असतील किंवा 23-24मधले जे विद्यार्थी असतील त्यांच्याकडून ABCID असा 12 अंकी डिजी लॉकरमधील एक नंबर घेण्यात आला होता. तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा. जर समजा तुमच्याकडे नंबर नसेल तर डिजी लॉकरमध्ये जाऊन कशा पद्धतीने ABCID काढला जातो ह्याचे पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता किंवा तुम्ही तुमच्या शिक्षकांनाही विचारू शकता, तेही तुम्हाला मदत करतील की कशा पद्धतीनं ABCID काढायचं आहे. आता इथे माझ्याकडे ABCID आहे तर मी इथे क्लिक करतो आहे आय हॅव ABCID म्हणून. ऑटोमॅटिकली क्लिक केल्यानंतर खाली विचारलं जाते की इंटर युअर ABCID म्हणजे 12 अंकी जो ABCID म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हा तुम्हाला इथे टाकायचा आहे. मी आता इथे तो नंबर टाकतो आहे. इथे मी माझा ABCID टाकलेला आहे. फक्त विद्यार्थ्यांनी एवढी काळजी घ्यावी की जो तुम्ही ABCID टाकता तो ABCID हा बरोबर असावा, 12 अंकी असावा, त्याच्यामध्ये कुठेही काही चुकीचं नसावे. कारण ABCIDवरून आता आपली ओळख होते. म्हणजे ह्याच्यावरून जर मी कधीही ABCID म्हणून टाकून चेक केलं तर ऑटोमॅटिकली मला दिसून येईल तो कोणाच्या नावावरती रजिस्टर आहे आणि तो त्या बेसिसवर आपल्याला बऱ्याचशा इन्फॉर्मेशन पाहायला मिळतील. इवन आपल्यामध्ये जे आपण एक्झाम देतो ज्या कोर्सला किंवा ज्या डिग्रीसाठी आपण रजिस्टर असणार आहे त्याचे एक्झामचे रिझल्ट हे आपल्याला ABCIDमुळे डिजी लॉकरला पाहायला मिळतात. आता मी इथं माझा नंबर टाकलेला आहे ABCID. आता मी काय करणार आहे की इथं ॲग्री म्हणजे स्वयंच्या ज्या कंडिशन्स असणार आहे टर्म्स अँड कंडिशन त्याला ॲग्री केलेलं आहे. त्याच्यानंतर हॉनर कोड असणार आहे त्याला पण ॲग्री केलेला आहे आणि मी नेक्स्ट करतो आहे. नेक्स्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली फर्स्टली आपला अपडेट प्रोफाईल होतं. अपडेट केल्यानंतर इथे काही तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील की कॉलेजबद्दल असेल, तुमचा रोल नंबर असेल किंवा जे काय असेल ते विचारलं जाईल. आता ॲज अ मी स्टुडंट म्हणून फॉर्म भरतो आहे तर मला कॉलेजच्याबद्दल किंवा कॉलेजचे जे काय असणार आहे त्याच्याबद्दल इम्पॉर्टंट आहे की मला माहीत असलं पाहिजे. आता फर्स्टली इम्पॉर्टंट आहेत की विचारलं जाते आर यू अ पार्ट ऑफ स्वयं लोकल चॅप्टर. आता इथे इम्पॉर्टंट आहेत की तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकताय किंवा तुम्ही ज्या कोर्समध्ये शिकता डिग्री असेल किंवा कोणताही असेल तो कोर्स तुमचा स्वयंमध्ये रजिस्टर आहे की नाही हे पाहायचं आहे. आता ते पाहण्यासाठी आपल्याला खाली लिंक पण दिली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही कॉलेजचं नाव सर्च करू शकता आणि त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली तुम्हाला दिसून येईल. तिथे आता आपलं कॉलेज आहेत जे बेसिकली लोकल चॅप्टरसाठी रजिस्टर झालेलं नाही आहे त्यामुळे आपण काय करू शकतो इथे क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ऑप्शन विचारलं जाईल येस किंवा नो. आता मी चेक केलेलं आहे की ज्याच्यामध्ये मला दिसलेलं आहे की आपलं कॉलेज रजिस्टर नाही आहे तर मी तिथं नोमधून सिलेक्ट करतो आहे. आता खाली विचारलं जाईल की लोकल चॅप्टर असेल तर स्टेट कुठलं आहे, तर आपलं स्टेट महाराष्ट्र आहे तर मी महाराष्ट्राला क्लिक करतो आहे. महाराष्ट्राला क्लिक केल्यानंतर आता कॉलेज नेम और स्कूल नेम विचारलं जातं आहे. आता इथे तुम्ही चेक करू शकता इथं सर्च करून की आपलं कॉलेज त्याच्यामध्ये आहे की नाही. आता जर लोकल चॅप्टरमध्ये तुमचं नाव असेल तर ऑटोमॅटिकली तुमचं नाव इथे दाखवेल. जर नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे ऑदर म्हणून सर्च करायचं आहे. ऑदर सर्च केल्यानंतर खाली आपल्याला ऑप्शन येतं तिथं तुम्ही क्लिक करू शकता. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली विचारलं जाऊ शकतं की तुम्ही कॉलेजचं नाव जर रजिस्टर नसेल तर तुम्ही कॉलेजचं नाव टाकायचं आहे. मी इथं कॉलेजचं नाव टाकतो आहे प्रोफेसर संभाजीराव कदम देऊर सातारा. ओके
कॉलेजचा रोल नंबर आता विचारला जातो. आता माझा रोल नंबर नाही आहे, पण बेसिकली आर्ट्स कॉमर्स सायन्स बेव आपल्याला हे नंबर काहीतरी दिलेले आहेत. मी इथं नंबर माझा 1111 असा टाकून देतो आहे. जो आपला 4 अंकी नंबर असतो रोल नंबर, तो मी इथं टाकून देतो आहे. खाली डिग्री विचारले जाते. आता बेसिकली इम्पॉर्टंट आहेत की आपल्याकडे डिग्री असले पाहिजे. आता तो डिग्रीसाठी काही इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. ओके, इथे तुम्ही बघू शकता. डिग्री सिलेक्ट केली. डिग्री सिलेक्ट केल्यानंतर काही दिलेलं आहे, डिप्लोमा और नॉन डिग्री इंजिनिअरिंग प्रोग्राम, बी म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बीटेक, एमटेक, MS, PhD, मेडिकल, डेंटल, आर्ट्स अँड ह्युमॅनिटी म्हणजे आर्ट्सच्या मुलांनी इथे हा भरू शकतात. कॉमर्स अँड मॅनेजमेंट म्हणजे कॉमर्सच्या मुलांसाठी, सायन्ससाठी आहे, ऑदरसाठी आहे किंवा नॉन ॲप्लिकेशन म्हणजे जर समजा मी शिकत नसेल किंवा माझी जर डिग्री नसेल तर मी नॉन ॲप्लिकेबलमधून भरू शकतो किंवा ऑदरमध्ये भरून मी टाकू शकतो. आता मी इथे जो आमचा कोर्स आहे बी फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी हा ऑदर्समध्ये येतो, तर मी इथे ऑदर्स म्हणून सिलेक्ट करतो आहे. ऑदर्स सिलेक्ट केल्यानंतर इथे विचारलं जातं आहे डिपार्टमेंट. आता जर मी समजा आर्ट्स केलं तर मी आर्ट्समधून भरू शकतो, कॉमर्स असेल तर तशा वेगवेगळ्या पद्धतीमधून ते मी इथे भरू शकतो. आता आमचं जे डिपार्टमेंट आहे ते ऑदर्समध्ये येतं, तर मी ऑदर्स सिलेक्ट केलेलं आहे. खाली विचारलं जातं की स्टडी इयर म्हणजे तुम्ही फर्स्ट इयर आहात, सेकंड इयर आहात, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स और सिक्स नंतर म्हणजे जे बेसिकली आहेत की बऱ्याच ठिकाणी फोर्थ इयर म्हणजे इंजिनिअरिंग मानलं जातं, त्याच्या पुढचे जे असतात ते फिफ्थ सिक्स इयर म्हणजे मास्टर्स पण मानलं जातं. आता मी बेसिकली इथे माझं 6 इयर कंप्लीट झालं आहे म्हणजे माझं मास्टर इयर कंप्लीट झालेलं आहे. 5th आणि 6th मी तिथं 5th म्हणून किंवा सेकंड इयरमधून मी फॉर्म भरतो आहे. भरल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला खाली 2 ऑप्शन येतील, अपडेट अँड जॉईन किंवा कॅन्सल. आता इम्पॉर्टंट आहेत की जो तुम्ही फॉर्म भरलेला असाल तो फॉर्म चेक करून घेणे की तो कशा पद्धतीने आहे, काय आहे. चेक केल्यानंतर खाली तुम्हाला जर प्रॉपर भरलेला असेल तर अपडेट आणि जॉईन म्हणायचं आहे. अपडेट आणि जॉईन म्हटल्यानंतर ऑटोमॅटिकली तो फॉर्म लोड व्हायला चालू होईल आणि ऑटोमॅटिकली काय होणार आहे की प्रोसेस कंप्लीट होणार आहे. आणि ती प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता की तुमचा डाटा तुम्हाला तिथे दिसून येईल. कोर्सला जॉईन झाल्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्याला जो कोर्स प्रिव्ह्यू असणार आहे त्या कोर्स प्रिव्ह्यूला ऑटोमॅटिकली तो पेज लोड होऊन जाणार आहे. तिथं गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की गो टू कोर्स और रजिस्ट्रेशन फॉर एक्झाम. आता बेसिकली आपला कोर्सला आपण रजिस्टर केला असेल किंवा जॉईन केला असेल तर आपल्याला क्लिक करायचं आहे गो टू कोर्स म्हणजे जो कोर्स असणार आहे त्या कोर्सला. आणि जर समजा की तुमचा कोर्सला जॉईन झाला असेल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला मेल येईल की ह्या कोर्समध्ये तुम्ही रजिस्टर केलेलं आहे किंवा जॉईन केलं आहे. आता इथे तुम्हाला दिसेल की गो टू कोर्स गेल्यानंतर तुम्हाला इथे बऱ्यापैकी दिसून येईल की अबाउट द म्हणजे जो कोर्स ज्यांनी डेव्हलप केलेला आहे त्यांची इन्फॉर्मेशन दिसून येईल. वीक 0पासून म्हणजे जेव्हापासून तुमचे कोर्स चालवलेले आहेत तर प्रत्येक वीकमध्ये काही ना काहीतरी कोर्स असणार आहे ज्याच्यामध्ये लेक्चर्स असणार आहेत, कोर्सची इन्फॉर्मेशन असेल, सब्जेक्टची इन्फॉर्मेशन असेल. लास्टला तुम्हाला फीडबॅक फॉर्म दिला जाईल की कशा पद्धतीने म्हणजे ह्या वीकमध्ये जे तुम्ही शिकलेलं आहात ते कशा पद्धतीने ते तुम्ही तिथे क्लिक करू शकता. तुमचे लेक्चर्स मटेरियल क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला लेक्चर्स मटेरियल्स पाहायला मिळतील. इथे तुम्ही पाहू शकता की लेक्चर्स मटेरियल कुठले असणार आहेत आणि काय असणार आहेत. व्हिडिओ असतील, PDF असतील, जे काय असतील तुम्हाला इथे पाहायला मिळेल की कोर्सचं काय असणार आहे. त्यानंतर हे झाल्यानंतर ऑटोमॅटिकली सगळं तुमचं कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक वीकमध्ये एक असाइनमेंट असेल किंवा क्विज असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की ती द्यायचं आहे. मी समजा आता इथे दाखवते फर्स्ट वीकमध्ये काय असणार आहे. आता इथे दिलेलं आहे की ते कधी डेव्हलप केलेले आहे किंवा काय बेसिकली की कसं असणार आहे. ड्यू डेटवरती तुम्हाला मेन्शन केलेलं असेल की जर तुम्ही फर्स्ट वीकमध्ये येत आहे तर त्याची लास्ट डेट काय असणार आहे क्विजची. आता इथे इम्पॉर्टंट आहेत की खाली दिलं जाईल लास्ट रेकॉर्डेड सबमिशन म्हणजे जर तुम्ही सबमिट केलं असेल कुठले तर तुम्हाला तिथे दाखवेल. इथे टोटल तुम्हाला प्रत्येक वीकमध्ये 10 क्वेश्चन्स असणार आहेत. बेसिकली हा कोर्स हा MCQ टाईप तुम्हाला असाइनमेंट दिले जातील. जसं आपण मगाशी बघितलं की फायनल स्कोर हा तुमचा असाइनमेंटचा स्कोर आणि एक्झाम स्कोर ह्याचा कॉम्बिनेशन असणार आहे म्हणजे ॲडिशन होऊन असणार. त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे इथे दिले जातील. इथं लास्टला तुमचं झाल्यानंतर तुम्ही सबमिट म्हणू शकता. ऑटोमॅटिकली तुम्हाला चेंजेस दिसून येतील. असं प्रत्येक पद्धतीने आपण बघू शकतो. इथे व्हिडिओ वीक सेकंड
म्हणजे दुसऱ्या वीकमध्ये काय काय झाले तेही आपल्याला बघता येतं. डाउनलोड व्हिडिओ हा असा ऑप्शन आहे. आता इथे आहे की जर त्याच्या कोर्सचे काही व्हिडिओ असतील तर ते आपल्याला इथून घेता येऊ शकतं. इथे तुम्ही जाऊ शकता. आता बेसिक आहे की इम्पॉर्टंट आहे की आपण कुठल्या पद्धतीने कुठल्या कोर्सला जॉईनिंग करायचं. आता हा मी BOCचे जे स्टुडंट असणार आहेत किंवा फूड टेक्नॉलॉजी जे स्टुडंट असणार आहेत त्यांच्यासाठी हा मी तयार केलेला आहे. तुम्ही तुमच्या सब्जेक्टसाठी सर्च करू शकता किंवा तुम्ही तुमचे जे शिक्षक असणार आहेत त्या शिक्षकांना विचारून त्या पद्धतीनं कुठला सब्जेक्ट घेतला पाहिजे किंवा कुठल्या कोर्सला जॉईन केलं पाहिजे हे विचारून तुम्ही त्या कोर्सला जॉईनिंग करू शकता. अशा पद्धतीनं आणि इवन म्हणजे जर समजा मला पाहायचं आहे की मी कुठल्या कोर्सला जॉईन केलेलं आहे की नाही, त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, कोर्स कॅटलॉगमध्ये जे 4 डॉट्स दिसत आहेत त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिकली कॅटेगरीज म्हणून इथे तुम्हाला ज्या 3 लाईन दिसत आहेत वरती त्याला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला दिसून येईल की होम, डॅशबोर्ड, माय कोर्सेस, माय सर्टिफिकेशन, माय कॅटलॉग असं तुम्हाला दिसून. आता तुम्ही कुठल्या कोर्सला जॉईन केलेला आहे ते बघण्यासाठी माय कोर्सला क्लिक करायचं आहे. माय कोर्सला क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली दिसून येईल की तुम्ही कुठल्या कोर्सला जॉईन केलेला आहे त्याचं तुम्हाला नाव दिसून येईल. किंवा मी किती कोर्सला जॉईन केलेलं असेल ते बघण्यासाठी डॅशबोर्डवरती जायचं आहे. इथे क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला दिसून येईल की माय कोर्समध्ये मी कुठल्या कोर्सला जॉईन केलेला आहे, जो चालू आहे किंवा चालू होणार आहे. जर कंप्लीट केलं असेल तर ऑटोमॅटिकली कंप्लीटेडमध्ये तुम्हाला ते दिसून येणार आणि अशा पद्धतीनं आपण बघू शकतो. मग त्याच्यावरती वर पण तुम्हाला दिलेलं आहे की त्याच्यामध्ये किती सर्टिफिकेट मिळालेले आहेत, कोर्सेसमध्ये किती बॅचेस मिळालेले आहेत आणि किती मेडल्स मिळाले आहेत. अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतो. रजिस्ट्रेशन प्रोसेसपासून कोर्सला जॉईनिंग कसे करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला स्टडी मटेरियल कुठे मिळेल आणि काय काय कंटेंट प्रेझेंट असणार आहे, प्लस असाइनमेंट कशी द्यायची आहे, ही सर्व प्रोसेस या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद.